नमस्कार, स्वागत आहे आपलं मित्रा चॅनलमध्ये। इथे मी 15 घरांची चेन बनवलेली आहे। तर आपल्या साईडचे 3 चेन सोडायचे आहेत आणि चौथ्या चेनमध्ये इथे क्रोशिया विणायचा आहे। त्यानंतर पुढील पण चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला क्रोशिया विणायचा आहे। इथे आपल्याला खाली 1 2 3 चेन सोडायचे आहेत। इथे आपल्याला वरती 1 2 3 चेन बनवायचे आहेत आणि खाली 1 2 3 चेन सोडायचे आहेत आणि चौथ्या चेनमध्ये इथे आपल्याला चेन विणून घ्यायची आहे। परत पुढे पण आपल्या इथे 3 चेन विणायचे आहेत आणि खाली 1 2 3 सेम मागीलप्रमाणे 3 चेन सोडायचे आहेत आणि पुढील राहिलेल्या ह्या 3 चेनच्या घरामध्ये 3 क्रोशिया पुढील विणून घ्यायचे आहेत। पुढे आपल्याला ह्या 3 क्रोशियावरती 3 क्रोशिया विणायचे आहेत। इथे आपल्याला 2 चेन बनवायचे आहेत नंतर आणि इथे आपल्याला क्रोशिया विणायचा आहे। हा क्रोशिया या चेनच्या साइडच्या या चेनमध्ये विणून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढील क्रोशिया विणायचा आहे। या चेनच्या या साइडच्या घरामध्ये हा क्रोशिया विणून घ्यायचा आहे। आपल्याला परत 2 चेन बनवायचे आहेत आणि या साइडच्या 3 क्रोशियावरती सेम 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। सेम खालीप्रमाणे क्रोशियावरती क्रोशिया विणल्यानंतर परत आपल्याला खालीप्रमाणे इथे 3 चेन विणायचे आहेत। ह्या मध्यभागी ह्या चेनच्या घरामध्ये इथे चेन विणायची आहे। परत 3 चेन द्यायचे आहेत इथं आणि आपल्याला ही साइडची क्रोशियावरती सेम क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। पुढे पण सेम साइडच्या ह्या 3 क्रोशिया विणल्यानंतर परत आपल्याला इथे 2 चेन द्यायचे आहेत आणि इथे आपल्याला क्रोशिया विणायचा आहे। तर या चेनच्या घरामध्ये इथे क्रोशिया विणायचा आहे आपल्याला। परत आपल्याला दुसरा क्रोशिया पुढील ह्या चेनच्या घरामध्ये विणायचा आहे। त्यानंतर इथे आपल्याला 2 चेन बनवायचे आहेत आणि ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। असंच विणत जायचं आहे आणि हे तोरणपट्टी विणून घ्यायची आहे। यानंतर पुढे आपल्याला याच तोरणपट्टीला खाली 1 चेन बनवलेली आहे मी। तर इथे आपल्याला 3 चेन बनवायचे आहेत आणि याच चेनच्या पहिल्या घरामधून चेन काढून घ्यायची आहे। परत क्रोशियाच्या दुसऱ्या घरामध्ये चेन विणायची आहे। चेनच्या घरामध्ये पण चेन विणायची आहे। इथे आपल्याला सेम याचप्रमाणे 3 चेन बनवायचे आहेत आणि खालील चेनमधून चेन विणून घ्यायची आहे। पुढेही सेम अशी 3 चेनची घरं विणून झाल्यानंतर पुढील चेनच्या घरामध्ये पण आपल्याला चेन विणायची आहे। नंतर इथे आपल्याला 1 2 3 चेनची घरं विणायची आहेत। खाली आपल्याला 2 क्रोशियाची घरं सोडायची आहेत आणि क्रोशियाच्या पुढील चेनमध्ये आपल्याला इथे क्रोशिया विणायचा आहे। मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत आणि परत इथेच ह्याच चेनच्या घरामध्ये आपल्याला पुढील क्रोशिया विणायचा आहे। पुढेही सेम परत 3 चेनची घरं विणायची आहेत। 2 क्रोशियाची घरं सोडायची आहेत आणि या क्रोशियाच्या पुढील चेनमध्ये चेन विणायची आहे। इथे सेम आपल्याला मागीलप्रमाणे 3 चेन बनवायचे आहेत आणि चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे।
सेम पुढे आपल्याला मागील प्रमाणे 3 चेन बनवायचे आहेत आणि याप्रमाणेच इकडे विणायचं आहे। 2 क्रोशेचे घर सोडायचे आहेत आणि पुढील चेनमध्ये क्रोशिया विणायचा आहे। सेम असंच विणायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। नंतर पुढे आपल्याला साइडच्या अशा क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। 2 क्रोशिया साइडला विणायच्या आहेत। खाली आपण पहिल्या स्टेपमध्ये 3 चेन दिल्या होत्या, तर इथे आपल्याला 4 चेन द्यायच्या आहेत आणि इथे साइडच्या चेनच्या घरामध्ये चेन विणायचे आहे। 4 चेन बनवायचे आहेत आणि चेनमधून चेन काढून घ्यायची आहे। परत पुढे पण सेम 4 चेन द्यायचे आहेत आणि चेनमधून चेन काढून घ्यायची आहे। सेम पुढे असंच विणायचं आहे आणि पुढील ह्या चेनच्या घरामध्ये चेन काढून घ्यायची आहे। अशी 3 घरं चेनची विणायची आहेत। परत आपल्या इथे परत 4 चेन बनवायचे आहेत। इथे आपल्याला मध्यभागील चेनमध्ये क्रोशिया विणायचा आहे। मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत आणि पुढील क्रोशिया विणून घ्यायचा आहे। सेम पुढे परत आपल्याला इथे 4 चेन बनवायचे आहेत। मागील प्रमाणे चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायचे आहेत। असं हे पूर्ण विणून घ्यायचं आहे। लोकर चेंज करत मध्यभागी इथे एक घर सोडून द्यायचं आहे आणि असं विणून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे लोकर जॉईन करून घ्यायचे आहे। 2 क्रोशियावरती क्रोशिया विणायचे आहेत आणि 9 ते 10 चेन विणायचे आहेत आणि ह्या चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायचे आहे। पुढे पण आपल्याला सेम असे चेन विणायचे आहेत आणि यामधील चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायचे आहे। असे सेम पूर्ण ह्या बाजूने आणि इकडील बाजूने विणून घ्यायचं आहे। त्यानंतर सर्व बाजूने अशी गोंडे लावून घ्यायचे आहेत। असे हे तोरण तयार झालेले आहे। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।